त्यांना फक्त बाबासाहेबांच्या संविधानानं सांगितले, ज्या संविधानामध्ये लिहून दिले किंवा नामनिर्देशन घालायला बाबासाहेबांचं संविधान लागतं बघा. तो जर मेंबर असेल ना, कलेक्टर असेल ना, कोणच कुठला पीएम असेल, फक्त बाबासाहेबांच्या संविधानाचा आदर ठेव आणि बाबासाहेबांच्या संविधानाला व्यवस्थित पद्धतीने पार पाडायला पाहिजे. जर काही तो कोण म्हणत असेल, मला त्याला एक इशारा इथून, जो बाबासाहेबांच्या संविधानाच्या विरोधात बोलल त्याला आम्ही इथं गल्लीत नाही, त्याला दिल्ली जाऊन आम्ही ठोको. कारण संविधान हे आमचं बाबासाहेबांचं रक्त आहे आणि आमच्या अंगातलं जे रक्त चालतंय ते संविधानाबद्दल चालतंय. कुठे नाही की देशाची संविधान बदलतो किंवा घटना बदलतो. अरे असे किती घेऊन गेले. तू तर काय, आज आमच्या भारत स्वातंत्र्य झाला, स्वातंत्र्य होण्यासाठी किती नौजवानाचे बलिदान झाले. आज देशाचे किती नौजवान देशासाठी अर्पण केले जीवन. पण नाही, कोणी या देशामध्ये घटना लिहायला कुठला नेहरू आला नाही, गांधी आले नाही, कोणी आले नाही. हे सगळे जातीवादी फक्त बोलतात. आज आरएसएस वाले काय आहे, आरएसएस वाल्यांनी काहीतरी पॉलिटिक्सच्या विषयातून आपल्याला काहीतरी दाबायचा प्रयत्न करतात आणि आम्हाला एका कुठल्या तरी एका क्वार्टर कोंबड्यावर आम्हाला दबावायचा प्रयत्न करून आमचे वोट घेऊन आम्हाला ते गद्दार समजतात. पण त्या आरएसएस वाल्याला सुद्धा आमचा इशारा आहे, अरे भाऊ तू वोट घेऊन तू मोठा मिनिस्टर हो किंवा पीएम हो, पण आमच्या संविधानाकडे लक्ष केलं ना तर तुला कसं आहे आम्ही इथून दाखवतो. देशाचं तुला गल्लीतच दाखवतो आम्ही, गल्लीतून येऊन तुला दिल्लीत आम्ही बघतो. कारण त्या संविधानाचा जो आदर करतो म्हणजे ते फक्त आम्ही करतो. आणि हे संविधान दिले, हा तुम्ही शाळेचा एचएम असो, मास्टर असो ना, कुठला पिओन असो ना, आज एसपी असो ना, आयजी असो ना, कलेक्टर असो, त्यांना सगळ्यांना ड्युटी लागणं किंवा त्यांना जॉब करणं म्हणजे भारताच्या संविधानातून दिल्याबद्दल त्यांनी आज ड्युटी करतात. त्या संविधानाचा आदर ठेवून आज कलेक्टरला सुद्धा आमच्या कर्नाटकच्या बोलायचं आहे. त्यांनी सुद्धा देशाचं रक्षण म्हणून संविधान आहे, बाबासाहेबांची जयंती करताना डीजे लावणार म्हणतात. अरे हे कुठलं तर कुणाच्या तरी मोठ्या आमदार खासदारचं बर्थडे आहे तर तुम्ही 10 दिवस डीजे वाजवता. काय कलेक्टर साहेब, तुम्ही आम्हाला काय डीजे लावून देत नाही, आमची जयंती तुम्हाला काय टोचते. अरे त्यांना सुद्धा ते हुशार आहे माझा. म्हणून म्हणतोय बाबासाहेबांची जयंती करायचं, जोरात करायचं, चांगली करायचं. आणि इथं काय सर्वांनी या बोलण्याबद्दल मला इथं मंचावरून बोलण्याबद्दल माझ्या बाबासाहेबांनी मला इथं थांबून बोलायला 2 शब्द हक्काचे दिलं, त्याबद्दल मी सर्व बाबासाहेबांचा सुद्धा व इथे जमलेल्या सर्व नागरिकांचा मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि बरंचसं काही बोलावं असं वाटतं, पण बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये जास्ती काही बोलू बोलता मला जे काही कळालं त्या 2 गोष्टीबद्दल बोललो. इथे काय थोडी बोलण्यामध्ये चुकी झाली असेल तर मी सर्वांना क्षमा मागतो. यापुढे माझे 2 शब्द संपले असं